नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। भारतीय मानक ब्युरो मार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 75,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाईल। 65 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे भारतीय मानक ब्युरो मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी कन्सल्टंट या पदासाठी वॅकन्सीज आहे। त्यामध्ये या ठिकाणी सेक्टर दिलेले आहेत। सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सेक्टरमध्ये आपण या ठिकाणी बघू शकता बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल टिंबर सायन्स आणि टेक्नॉलॉजी आणि फॉरेस्ट्रीमध्ये। तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 10 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्या व्यतिरिक्त पुढील वॅकन्सी जी आहे, एक जागा या ठिकाणी आहे। बॅचलर डिग्री तुमची असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, आर्किटेक्चरमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 10 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर 2 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल फायर इंजिनिअरिंगमध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 10 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स या ठिकाणी देखील लागेल। त्यानंतर एक वॅकन्सी या ठिकाणी बॅचलर डिग्री इन मेटलॉर्लॉजीमध्ये साठी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी किंवा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगसाठी आहे। 10 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल केमिकलमध्ये, पॉलिमर इंजिनिअरिंगमध्ये, MSc केमिस्ट्रीमध्ये झालेलं असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 10 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, आर्किटेक्चरमध्ये, 10 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा या ठिकाणी बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल सिव्हिल इंजिनिअरिंग केमिकल इंजिनिअरिंगमध्ये, 10 वर्षापर्यंतचा अनुभव असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे। बॅचलर डिग्री झालेली असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, 10 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, 10 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स असेल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, टेस्टिंगमध्ये, इन्स्टॉलेशनमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल टिंबर सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये किंवा फॉरेस्ट्रीमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, 10 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स असेल बांबू टेक्नॉलॉजी आणि टेस्टिंग मेथड्समध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे। एक वॅकन्सी ठिकाणी आहे। बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेली असेल, 10 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स असेल टेस्टिंग, डिझायनिंग आणि इन्स्टॉलेशन व्हेरियस ऑफ वॉल्व्स आणि सॅनिटरी ॲप्लिकेशन्स वॉटर वर्क्स पर्पज, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा MSc झालेलं असेल जिओलॉजीमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 10 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमचा लागेल लॅबोरेटरी आणि फील्ड टेस्टिंगमध्ये किंवा सोशल सॉईलमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। पुढील सेक्शन या ठिकाणी आहे केमिकलसाठी। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल सेरॅमिकमध्ये किंवा केमिकल इंजिनिअरिंगमध्ये, 5 वर्षापर्यंतचा अनुभव असेल ग्लास कंटेनर मॅन्युफॅक्चरिंगचा, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल फुटवेअर इंजिनिअरिंगमध्ये किंवा फुटवेअर टेक्नॉलॉजीमध्ये, 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल रिसर्च टेस्टिंग आणि फुटवेअरमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल केमिकल इंजिनिअरिंगमध्ये, 5 वर्षापर्यंतचा अनुभव असेल रिसर्च टेस्टिंग आणि इलेक्ट्रोप्लेटिंग आणि फोटोग्राफिक केमिकल्समध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। बॅचलर डिग्री तुमची असेल लेदर इंजिनिअरिंग आणि लेदर टेक्नॉलॉजीमध्ये, 5 वर्षापर्यंतचा अनुभव असेल लेदर इंडस्ट्री, टॅनरी मॅन्युफॅक्चरिंग जी आणि फिशिंग इंडस्ट्रीचा, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर बॅचलर डिग्री तुमची असेल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये, 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल केमिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील सेक्शन या ठिकाणी आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये,
5 वर्षापर्यंतचा अनुभव तुम्हाला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्या पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये, कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट इन सायन्स तुमचं झालेलं असेल तर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी जिओपॅटिकल इन्फॉर्मेशनमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे इलेक्ट्रिकलसाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल इलेक्ट्रॉनिकल इंजिनिअरिंगमध्ये 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुम्हाला असेल तर या पदांसाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे फूड आणि ॲग्रिकल्चरसाठी। या ठिकाणी बॅचलर डिग्री तुमची असेल रिलेव्हंट इंजिनिअरिंग डिसिप्लिनमध्ये, त्यामध्ये डेअरी असेल, टेक्नॉलॉजी असेल, डेअरी इंजिनिअरिंग असेल, फूड प्रोसेसिंग असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यामध्ये ॲनिमल फीडिंग असेल किंवा फूड प्रोसेसिंग मशिनरी आणि इंजिनिअरिंग सेक्टर असेल, त्यानंतर ऑइल प्रोसेसिंग मशिनरी आणि इंजिनिअरिंग सेक्टर असेल, फूड ग्रेन्स स्टोरेज असेल किंवा बेकरी आणि क्लॉथ हँडलिंग सेक्टर असेल किंवा डेअरी इंजिनिअरिंग सेक्टर असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। पुढील वॅकन्सी या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेक्टरसाठी आहे। या ठिकाणी बॅचलर डिग्री असेल तुमच्याकडे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा असेल संबंधित ट्रेडमध्ये, त्यामध्ये गॅस सिलेंडर असेल, बॉयलर आणि प्रेशर वेसल्स असेल किंवा बकेट एलिव्हेटर्स फीडर्स असेल किंवा कॅन्स आणि लिफ्टिंग्स असेल, त्यानंतर केमिकल प्रोसेस वेसल्स आणि इक्विपमेंट असेल किंवा गॅस्केट पॅकेजिंग असेल किंवा मटेरियल हँडलिंग असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी मेडिकल इक्विपमेंट आणि हॉस्पिटल प्लॅनिंगसाठी आहे। त्यामध्ये बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मेडिकल इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीचा किंवा एसेटिव्ह टेक्नॉलॉजीचा किंवा प्रोडक्ट्सचा तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर मेट्रोलॉजिकल इंजिनिअरिंगसाठी पुढची वॅकन्सी आहे। बॅचलर डिग्री तुमची असेल मेट्रोलॉजिकल इंजिनिअरिंगमध्ये आणि मटेरियल सायन्समध्ये 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा असेल इलेक्ट्रोप्लेटिंग आणि मेटल फिशिंग टेक्नॉलॉजीमध्ये किंवा कॉपर अलॉय इंडस्ट्री किंवा कॉपरमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पेट्रोलियम कोल आणि रिलेटेड प्रोडक्टसाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे। त्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये किंवा बॅचलर डिग्री असेल पेट्रोलियम टेक्नॉलॉजी, मास्टर डिग्री असेल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये किंवा बॅचलर डिग्री असेल पॉलिमर टेक्नॉलॉजीमध्ये किंवा बॅचलर डिग्री असेल पॉलिमर टेक्नॉलॉजी आणि रबर टेक्नॉलॉजीमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर प्रोडक्शन आणि जनरल इंजिनिअरिंगसाठी वॅकन्सीज या ठिकाणी आहे। बॅचलर डिग्री असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, अनुभव असेल संबंधित तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी टेक्स्टाईल सेक्शनसाठी या ठिकाणी आहे। त्यामध्ये तुमच्याकडे बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे टेक्स्टाईल इंजिनिअरिंगमध्ये आणि टेक्नॉलॉजीमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंगसाठी या ठिकाणी पुढील वॅकन्सी आहे। बॅचलर डिग्री असेल तुमची मराईन इंजिनिअरिंगमध्ये, नावल आर्किटेक्चर आणि शिपिंगमध्ये, नावल आर्किटेक्चर आणि ओशियन इंजिनिअरिंगमध्ये किंवा शिप बिल्डिंग आणि रिपेअरमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। तर मित्रांनो या ज्या वॅकन्सीज आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्या ठिकाणी निघालेल्या आहेत। 1 वर्षाच्या कालावधीसाठी तुमची वॅकन्सी ठिकाणी असणार आहे। वयमर्यादा तुम्हाला 65 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। जॉब लोकेशन तुमचं दिल्ली NCR या ठिकाणी असेल। फुल टाईम जॉब तुमचा या ठिकाणी असणार आहे। ऑनलाईन अर्ज तुम्हाला करावे लागतील। 30/12/2023 ते 19/1/2024 पर्यंत अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे, त्यावरून तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपल्याला ही वेबसाईट मिळेल। त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील दिलेली आहे। अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।